गेल्या काही दिवसांपासून भाजपचे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि जरांगे पाटलांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे। मात्र राऊतांसोबतच्या शाब्दिक चकमकीतून जरांगेंनी पुन्हा फडणवीसांनाच लोळवण्याचा इशारा दिला। पाहूया। फडणवीस साहेब, मराठा तुम्हाला हटत नसतो, तुमची पाठ पुरवणार, तुम्हाला लोळल्याशिवाय मराठा आता मागे हटत नाही। बघतो, ठेवतो, पाडतो, हाणतो, मारतो, पिटितो, काय म्हणजे आता हे कसं काय होणार आहे सांगा ना तुम्ही। मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून फडणवीसांना लोळवण्याची भाषा केली। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास फडणवीसांना लोळवणार असं जरांगे म्हणाले। आज तुम्ही सत्तेवर बसलात तर त्या सत्तेचा उपयोग माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात तुम्ही करायला लागलात। मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्याच विरोधात उभा केलेत। गरीब मराठ्यांना आरक्षण मागितलंय, ते देण्याऐवजी तुम्ही षड्यंत्र करायला लागलात। तुम्ही काहीही केलं, फडणवीस साहेब, मराठा तुम्हाला हटत नसतो, तुमची पाठ पुरवणार, तुम्हाला लोळल्याशिवाय मराठा आता मागे हटत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ना, त्या संविधानामध्ये काय कायदा, कानून, वकील, कोर्ट, कचेरी, काय चुकलं असेल तर आपली मागणी पूर्ण होत नसेल तर आपण न्यायालयात जावं, वकील द्यावे, तिथनं हिअरिंग करावं, निकाल घ्यावा, ही आपल्या देशाची लोकशाहीची परंपरा आहे। मग ही सोडून बघतो, ठेवतो, पाडतो, हाणतो, मारतो, पिटितो, काय म्हणजे आता हे कसं काय होणार आहे सांगा ना तुम्ही। 23/9 मी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर शिवसृष्टी येथे सकाळी रोज 10 ते 5 मी ठिय्या आंदोलन करणार। सध्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात आहे, मेन फिटरच ते, कसं सरकार बनिते त्यांचे त्यांनाच माहित। याचे 2-4 आण, त्याचे 2-4 आण, याचे 4-5 आण, बनिना सगळे चोट्टेच जमा केलेत। बारीक खिसा कापणारा, मोठा खिसा कापणारा, डाके टाकणारा, सगळे चोट्टे तिथेच आहेत। आणि चोट्टे काय आरक्षण मिळून देण्यात आपल्याला 70,000वाला, 12,000वाला, 13,000वाला, त्यांच्याकडे सगळे राडे त्यांच्याच जवळ आहेत। गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून जरांगे आणि भाजपचे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांमध्ये जुंपली। सोलापुरात अपहरण करून मराठा तरुणाला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याचं सांगत नाव न घेता जरांगेंनी राजेंद्र राऊतांना इशारा दिला। श्रीमंत आहेत म्हणून टाकणं किंवा पैसा लय झाला म्हणून टाकणं, हात कोणाचं तरी लेकरू आहे, त्याला पण आई आहे, त्याला पण बायको आहे, त्याला पण मुलं आहेत, त्याला पण आईबाप आहेत, त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी आता ते खरं आहे का खोटं आहे त्याची माहिती आम्ही घेतोय। काय आहे काय नाही, त्याचं अपहरण केलं आहे काय, असं काहीतरी आहे, त्याला मारहाण केली काय, गुन्हा तर दाखल SP साहेबांनी स्वतः सोलापूरच्या लक्ष घालून केलाच पाहिजे तो काय आहे ते, मग त्याची खरी माहिती पण मी पूर्ण घेतोय। त्या लेकराच्या डोळ्यात पाणी आलं ना, त्याचा पुरेपूर हिशोब होईल। म्हणजे आमचं घर पेटून आमच्या लेकरा बाळांच्या डोळ्यात पाणी आणायचं काय प्लॅनिंग वगैरे आहे का? तसं विचार करावा लागेल, मला सुद्धा शासनाला प्रश्न विचारावा लागेल। असं जर काय एवढा नक्षलवाद जर उपाडणार असेल बार्शी किंवा राज्यामध्ये, अवघड आहे। मग नाही ती मी माहिती घेतो, मला पण माहिती नाही, त्यांना पण माहिती नाही, ते सुद्धा काय म्हणले की मला पण माहिती नाही, मी माहिती घेतो, मी पण खरंच माहिती घेतो। राजेंद्र राऊत आणि जरांगे पाटलांमधला वाद नेमका कसा सुरू झाला तेही पाहूया। फुंकलो असतो तरी उदयनराजे पडले असते असं वक्तव्य जरांगेंनी केल्याचं राजेंद्र राऊत म्हणाले होते। त्यानंतर राजेंद्र राऊतांच्या तोंडी फडणवीसांची भाषा आल्याची टीका जरांगेंनी केली। ओबीसीतून आरक्षण देऊ असं आधी महाविकास आघाडीकडून लिहून आणा, राजेंद्र राऊतांनी जरांगेंना आव्हान दिलं। त्यानंतर ओबीसीतून आरक्षण देण्यास तयार आहोत असं फडणवीसांकडून लिहून आणा असं प्रतिआव्हान जरांगेंनी दिलं। राजेंद्र राऊत माझ्याकडे ठाकरे गटाचे दिलीप सोपल त्रास देत असल्याची तक्रार घेऊन आले होते, पण राजेंद्र राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार आणि त्यापेक्षा दिलीप सोपल बरा असं जरांगे म्हणाले। त्यानंतर पुन्हा राजेंद्र राऊत म्हणाले की सोपलचा विरोध 5वीला पुजलेला मी का त्यांचं घराणं गाऊ। तसंच मनोज जरांगे यांचं आंदोलन रोहित पवार हाताळत असल्याचा आरोप राजेंद्र राऊतांनी केला। बार्शी तालुक्यामध्ये आम्हाला पवार साहेबांची सभा झाली, त्या सभेनंतर सोपल साहेबांच्या घरी पवार साहेब गेले आणि त्या दिवशीपासून रोहित पवारांचं माझं काही क्रॉसिंग झालं आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं
मनोजदादा जरांगे पाटील मला बोलू लागले. मग नेमका आम्ही अर्थ काय समजायचा? तुम्ही मराठा आरक्षणाची लढाई लढता का नेमकं महाविकास आघाडीची लढाई लढता? आम्ही काय चूक केली? संजय सर्वदेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.